सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी होतं असं, जो धैर्य असतो तो बसलेला असतो आणि त्यानेच पोलिसांना आणि महिला आयोगाला सांगितलेलं असतं. त्यानंतर साबी विचारते, "धैर्य, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी केलंय, मला माहिती आहे." धैर्य काहीच बोलत नाही, साबीकडे बघत असतो. तर इकडं जी इरा असते, तिचा साखरपुडा मोडल्यामुळे तिला खूप राग आलेला असतो. ती खोलीमध्ये जाते आणि सगळं अस्तव्यस्त करते आणि कपाटातून तिची एक पेटी असते. त्या पेटीमधून एक पिस्तूल बाहेर काढते आणि बोलते, "मी या साबीला आज सोडणार नाही जिवंत. काहीही झालं तरी त्याला जिवंत सोडणार नाही." त्यानंतर ती गन घेऊन धैर्य आणि साबीच्या रूममध्ये जाते आणि गेल्यानंतर ती साबीवर निशाणा लावते आणि बोलते, "तुला सोडणार नाही. तुझ्यामुळे माझं आयुष्याचं वाटोळं झालंय. माझं धैर्यसोबत आज साखरपुडा झाला होता आणि तुझ्यामुळे सगळं संपलंय." तर जो धैर्य असतो तो बंदुकीच्या पुढे येतो आणि बोलतो, "घालायची असेल हिरा तर मला गोळी घाला. तुम्हाला काय वाटतंय? सावीला तुम्ही मारू शकत नाही. पहिलं मला मारा मग नंतर सावीला मारा." असं धैर्य बोलतो. तर जी इरा असते त्या दोघांमध्ये झटापटी सुरू होते. त्यानंतर ती गोळी आपोआप फायर होते आणि ती गोळी फायर झाल्यानंतर तिकडं गुलदस्त्याला जाऊन लागते. त्यानंतर ती गोळी कोणालाही लागत नाही. तेवढे तिथं आवाज ऐकून दयामामा ते येतात आणि जी धैर्याची आई आहे दामिनी ती पण येते आणि बोलते, "ए इरा, काय चालू आहे तुझं? तुझं काय चालू आहे? डोक्यात थोडा परिणाम आहे का गं तुझ्या? तू कसं काय वागते? धैर्याला कोणाला गोळी लागल, बावळटसारखं काय वागते?" तर त्यानंतर इरा काही गन सोडायला तयार नसते. त्यानंतर जी दामिनी असते ती तिच्या कानाखाली लावते आणि बोलते, "निघ इथून आणि नाटकं करू नको." त्यानंतर दामिनी तिच्या हाताला पकडते आणि तिला घेऊन जाते आणि खोलीमध्ये बंद करते. दयामामा पण तिला सांगतो, की "हे बघ, तुझं लग्न मी धैर्यासोबत लावून देईन, काळजी करू नको." तर इरा बोलते, "काय करणार आहे पप्पा तुम्ही? तुम्ही काहीच करू शकत नाही." त्यानंतर जी इरा असते तिला खोलीमध्ये बंद करून ठेवतात आणि सगळ्यांना दामिनी सांगते, "हिला बाहेर काढायचं नाही. हिला आतमध्येच राहू द्या." आणि सर्वजण मग तिथून निघून जातात. तर बघूया पुढील येणाऱ्या भागामध्ये आणखी काय इंटरेस्टिंग घडतंय हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की जा.